नमस्कार मित्रांनो, मद्यपान करणे हे प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक आवड आणि निवड असली तरी पण मद्यपान हे आरोग्यासाठी हानिकारक आहे हे आपल्यापैकी सर्वांनाच माहीत आहे। मद्यपान करताना सहसा खारे शेंगदाणे किंवा मसालेदार स्नॅक्स दिले जातात, पण असे का केले जाते याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? मद्यपान आणि खारे दाणे हे कॉम्बिनेशन इतके प्रसिद्ध का आहे? आता घरातील पार्टीमध्येही लोक खारट शेंगदाणे आणि इतर चवदार स्नॅक्स ड्रिंक्स बरोबर देतात, पण यामागील शास्त्रीय कारण तुम्हाला माहिती आहे का? हे आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। त्या अगोदर आपण आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर माहेरची मराठी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पाहुयात मद्यपान करताना खारे शेंगदाणे का दिले जातात। टॉयच्या वृत्तानुसार मिठामध्ये पाणी शोषून घेण्याची तीव्र प्रवृत्ती असते, म्हणूनच जेव्हा तुम्ही खारट स्नॅक्स खाता तेव्हा ते तोंड आणि घशातील ओलावा शोषून तुमचे तोंड कोरडे करते आणि त्यामुळे तुम्हाला आणखी तहान लागते। तज्ञांच्या मते मद्यपान बरोबर खारेदाणे देणे ही देखील बारची एक व्यावसायिक रणनीती आहे, कारण जेव्हा तुम्ही जास्त खारे दाणे खाता तेव्हा तुम्हाला जास्त तहान लागते आणि तुमच्याकडून अधिक पेय ऑर्डर केले जाते आणि त्याचा फायदा होतो। खारे दाण्यांमुळे कडू मद्य पिणे सोपे होते। मद्याची चव अनेकदा कडू असते आणि जेव्हा तुम्ही मीठ खाता तेव्हा मेंदूतील रिसेप्टर्स कडू चव तात्पुरती कमी होते आणि त्यामुळे कडू मद्य पिणे सोपे होते। जर तुम्ही निरीक्षण केले नसेल तर पुढच्या वेळी तुम्ही प्याल तेव्हा काही खारट शेंगदाणे खाऊन पहा, तुमच्या लक्षात येईल की कडू चवीचे मद्य पिणे अधिक सोपे आहे। मीठ आणि अल्कोहोल यांचे मिश्रण एकमेकांना पूरक असल्याचे आढळून आले आहे। तज्ञांच्या म्हणण्यानुसार मद्यपान करताना मिठाच्या पदार्थांमुळे त्याची चव आणखी चांगली लागते, त्यामुळे तुम्ही अधिक खारेदाणे किंवा स्नॅक्स खाता आणि परिणामी आणखी मद्यपान करता। मद्यपान करताना खारेदाणे शिवाय चिप्स किंवा कुरकुरे यांसारखे मसालेदार आणि खारे पदार्थही दिले जातात। अशा प्रकारे आज आपण मद्यपान करताना खारे शेंगदाणे का दिले जातात याविषयी माहिती पाहिली आहे। अशा प्रकारचे आणखी व्हिडिओसाठी माहेरची मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका।